नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचे स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित, त्यात पाठ 28वा दंडगोल, शंकू व गोल, कळा व त्यांची कोपरे। या ठिकाणी सुरुवातीला मी जी माहिती सांगणार विद्यार्थी मित्रांनो ती व्यवस्थितपणे समजून घेणे, कारण ह्या माहितीवर पुढचे प्रश्न तुम्हाला येतील सोडवता, नाही तर सोडवता येणार नाहीत। याला जर 5 मिनिटं जास्त लागले पण हे समजून घ्या, हे कळलं तरच प्रश्न कळणार आहेत। मी पुन्हा सांगतोय, म्हणून ही माहिती समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आता या ठिकाणी पहा, शंकू। आता शंकूला कोपरा कोणाला म्हणतात, कळा कोणाला म्हणतात ते समजून देतोय। बघा या ठिकाणी शंकूचा बघा हे वरचा जो भाग दिसतोय का तुम्हाला, हा वरचा भाग, हा याला म्हणतात कोपरा। मग कोपरा म्हणजे काय, ज्या ठिकाणी मी माझ्या पद्धतीने समजून देतोय तुमच्यासाठी। बघा हे अशा दोन टोकं दिसत आहेत का, या दोन रेषा, ज्या ठिकाणी दोन रेषा जुळतात, जॉईन होतात, त्याला म्हणतो आपण कोपरा। काय म्हणतो त्याला, कोपरा। लक्षात काय ठेवणार, दोन रेषा ज्या ठिकाणी जॉईन होतात त्याला म्हणतो आपण कोपरा। मग असे असेल तर हा झाला कोपरा, हा झाला कोपरा। आता त्यानंतर कळा कोणाला म्हणायची, तर ज्या ठिकाणी बघा व्यवस्थित समजून घ्या, कळा कोणाला म्हणायची, हा एक वरचा वक्र पृष्ठभाग आहे। पृष्ठभाग म्हणजे दोन बाजू, काय लक्षात ठेवणार, दोन बाजू, एक आणि ही दुसरी, ज्या ठिकाणी दोन बाजू जुळतात त्या बाजू जोडण्यासाठी जी रेषा तयार होते त्याला म्हणतो आपण कळा। बघा या ठिकाणी ही वरची एक बाजू, ही एक बाजू किंवा इकडची एक बाजू, ह्या दोन बाजूंना जोडण्यासाठी ही जी रेषा आहे या रेषेला म्हणतो आपण कळा। एवढं लक्षात ठेवायचं। आता शंकू तुम्हाला मी 3D मध्ये समजून देतो। या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी याला वेगळा कलर देतो मी आणखी थोडासा। बघा हा शंकू आहे, दिसतोय तुम्हाला, या शंकूचा वरचा जो हा भाग आहे बघा, हा भाग याला म्हणतात आपण कोपरा, कारण दोन ठिकाणी असं आल्यानंतर ते जॉईन होतोय रेषांनी, त्याला म्हणतो आपण कोपरा। आणि बघा ही एक बाजू आणि ही एक बाजू, या दोन बाजू ज्या ठिकाणी जॉईन होतात, जी रेषा तयार होते त्याला म्हणतो आपण कळा। काय लक्षात ठेवणार, कळा। आणि वक्र पृष्ठभाग, हा दिसतोय वक्र पृष्ठभाग, बघा हे फिरताना दिसतोय तुम्हाला, हा वक्र पृष्ठभाग म्हणजे गोल भाग जो आहे हा एक पृष्ठभाग, आणि खाली ज्याचा हा उभा आहे हा एक पृष्ठभाग, असे शंकूला दोन पृष्ठभाग आहेत। शंकूला किती पृष्ठभाग आहे, दोन, एक वक्र आणि एक खालचा सपाट, लक्षात राहील। त्यानंतर कोपरा एक आणि कळा एक, लक्षात ठेवायचं। पुढे पाहूया आपण, या ठिकाणी पाहूया आता दंडगोल। आता दंडगोल म्हणजे काय ते पण समजून घ्या। आता दंडगोल, सर कळा तुम्हाला समजून दिलाय, वरती बघा ही एक बाजू, ही एक बाजू, त्या दोन बाजू जोडण्यासाठी जी ही रेषा तयार होते याला म्हणूया आपण कळा। मग कळा किती बघा, ही एक वरची, ही एक दुसरी, अशा दोन कळा आहेत। त्यानंतर वक्र पृष्ठभाग, हा दिसतोय का, हा एक दिसतोय तुम्हाला, हा एक वक्र पृष्ठभाग, एक खाली ज्याच्यावर तो ठेवलेला आहे तो दोन, आणि वरचा एक तीन, असे तीन पृष्ठभाग आहेत त्याला। तुम्हाला 3D मध्ये आणखी समजून देतो मी या ठिकाणी। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी याला एक छानसा कलर देतोय, बघा लक्षात येतंय तुमचं, बघा दिसतंय का, हा बघा हा काय आहे, दंडगोल। याच्यामध्ये हा जो वरचा भाग आहे तो एक सपाट भाग, त्यानंतर हा खालचा तो दुसरा सपाट भाग, आणि हा वक्र असलेला, फिरताना दिसतोय तुम्हाला, हा वक्र असलेला, असे किती झाले, तीन पृष्ठभाग। याला किती पृष्ठभाग आहेत, तीन। आणि कळा किती आहे, तर बघा ज्या ठिकाणी हे रेषा बघा, हे दिसतायत ना तुम्हाला, ही असं, ही एक आणि खालची एक, अशा दोनच कळा आहेत। त्यानंतर पुढचं पाहणार आहोत आपण गोल। याला जे आहे तर कोपरा नाहीये,
पुढचं बघूया गोल. आता गोल मध्ये फक्त वक्र पृष्ठभाग दिसतोय तुम्हाला. काय दिसतोय? वक्र पृष्ठभाग. बघा या ठिकाणी दिसतोय का तुम्हाला? याला एक वेगळा रंग देतो मी आणखी. हा छान दिसेल बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा हा गोल आहे. हा गोल कितीही फिरवला, कसाही फिरवला मी, तर काय जाणवतोय तुम्हाला? तो कुठूनही बघितला तर सारखा दिसतोय. तर याला कडा नसतात आणि कोपरा म्हणजे तोही नसतो, ज्याला आपण व्हर्टेक्स म्हणतो. व्हर्टेक्स आणि एजेस याला नसतात. फक्त याला काय आहे? पृष्ठभाग आहे, तो पण वक्र पृष्ठभाग एक. याचं तुम्हाला लक्षात आलेलं असेल. याच्यावरती आता आपण राहिलेले जे प्रश्न आहे ते सोडून घेऊया. बघा याच्यातला पहिला प्रश्न बघूया काय सांगितलेला आहे. तर पुढील पैकी कोणत्या आकाराला एक सपाट व एक वक्र पृष्ठभाग असतो? एक सपाट आणि एक वक्र पृष्ठभाग आपण बघितलं. मग तो दंडगोल आहे का? नाही. घन नाही. शंकू येईल. काय येईल? शंकू. पर्याय क्रमांक 3. पूर्ण एक वक्र पृष्ठभाग आणि खालचा एक सपाट, असे दोन, म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे दुसरा. गोलाला किती कोपरे असतात? आत्ताच चालू मी तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, म्हणून सांगितलं सुरुवातीची माहिती खूप महत्वाची आहे. 1, 2, 4 का 0? तर या ठिकाणी कोपरे तुम्हाला मी सांगितले. कोपरे कोणाला म्हणतात? तर गोलाला कोपरे नसतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 0. पुढचा प्रश्न आहे तिसरा. पाण्याचा पाईप हे पुढीलपैकी कोणत्या आकाराचे उदाहरण आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, पाण्याचा पाईप, या ठिकाणी हा पाण्याचा पाईप आहे. मग ही आकृती अशी कोणती दिसते तुम्हाला? दंडगोल दिसतोय ना, बरोबर? मग त्याच पद्धतीने मग या ठिकाणी इष्टिकाजिती, शंकू, गोल येणार नाही. मग पाण्याचा पाईप कोणासारखा दिसतोय? दंडगोल. म्हणून याचं योग्य उत्तर काय मिळालं आपल्याला? पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे चौथा. पुढील पैकी कोणते गोलाचे उदाहरण आहे? गोल. आता गोल मी तुम्हाला दाखवला होता सुरुवातीला. डबा गोल आहे का? नाही. क्रिकेटचा चेंडू? यस, बरोबर. क्रिकेटचा चेंडू कसा आहे? गोल आहे. आणि त्याला किती पृष्ठभाग असतात? 1, ते पण वक्र पृष्ठभाग. पुढचा पाचवा प्रश्न. पुढील पैकी कोणत्या त्रिमितीय आकाराला 2 सपाट व 1 वक्र पृष्ठभाग असतो? आता 2 सपाट, मग तुम्हाला मी अगोदर सांगितलं बघा. या ठिकाणी बघा, आता लक्षात आलं असेल तुमचा, मी घेतल्याबरोबर आकृती घेतल्याबरोबर. बघा ही एक आहे, ही घेतोच. बघा या ठिकाणी दिसतंय. मग आता बघा, वरची एक सपाट, खालची ही दिसते, ही एक सपाट. 2 सपाट झाल्या आणि ही एक समोरची वक्र. आपल्याला तेच विचारलंय. मग पर्याय काय येईल याचं योग्य उत्तर? पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 मला कमेंट मध्ये कळवा. पुढचा प्रश्न 6वा. पुढील पैकी कोणत्या त्रिमितीय आकाराला एकही कोपरा व कडा नाही? एकही कोपरा आणि कडा नाही त्रिमितीय आकाराला. दंडगोल, शंकू, घन का गोल? लक्षात आलं? गोल. गोलला एकही कोपरा नसतो आणि एकही कडा नसते, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा 7वा प्रश्न. दंडगोलाला एकूण किती पृष्ठभाग असतात? आता वक्र व सपाट धरून, आता दंडगोल आत्ताच तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो. बघा मी पुन्हा समजून देतोय, तुमच्या लक्षात येतंय पुन्हा पुन्हा सांगितल्यामुळे. बघा आता हा 1 आणि खालचा 2 आणि 3 वक्र व सपाट धरून किती मिळाले? 3, म्हणून पर्याय क्रमांक याचं काय आलं योग्य उत्तर? 3. पुढचा प्रश्न आहे 8वा. पुढील पैकी कोणाला आकार फक्त घरंगडेल? पुढील पैकी कोणाला म्हणजे कोणता आकार फक्त घरंगडेल?
तर असा गोल फिरत तो जाईल. इष्टिकाचिती नाही, शंकू नाही, दंडगोल नाही. पर्याय क्रमांक काय मिळालं? 4 गोल. पुढचा 9वा प्रश्न. त्या अगोदर जर व्हिडिओला सबस्क्राईब केला नसेल विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणारे व्हिडिओ पण जे असतील तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवर मिळतील. पुढील पैकी कोणती वस्तू शंकूचे उदाहरण आहे? शंकू. वाढदिवसाची टोपी, यस, पहिलंच मिळालं. फुटबॉल नाही, जेवणाचा डबा नाही, बाटली पण नाही. विदूषकाची टोपी वाढदिवसाच्या वेळेस लक्षात आलं तुमचा, शंकूच्या आकाराची असते. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे. पुढील पैकी कोणत्या वस्तूला एकही सपाट पृष्ठभाग नसतो? लाडू, चॉकलेट, बिस्किटचा पुडा, खाऊचा डबा. पर्याय क्रमांक 1 लाडू. लाडूला एकही सपाट पृष्ठभाग नसतो. चॉकलेट, बिस्किट आणि खाऊचा डबा येणार नाही. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.